अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सव निमित्त कहार समाज व भाजी विक्रेते संघ यांच्या वतीने कोपरगाव शहरात भव्य गाव पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या धार्मिक सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी गोदावरी तटावरील दत्त मंदिर परिसरातून पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। शहरातील विविध मार्गांवरून पालखीची मिरवणूक काढण्यात आली व शेवटी श्रीराम मंदिर येथे सोहळ्याचा समारोप करण्यात आला। सोहळ्यात विविध पूजा, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मोठ्या संख्येने भाविकांनी पालखी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। या भव्य सोहळ्याचे आयोजन कहार समाज भाजी विक्रेते कोपरगाव यांच्या वतीने करण्यात आले। सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही हा जो श्री रामनवमीचा उत्सव साजरा करत असतो, तर या उत्सवात सर्व समस्त गावकरी, समाज बांधव व आमचे भाजी विक्रेते असे मिळून हा कार्यक्रम होत असतो। दरवर्षीप्रमाणे हा सण आम्ही सणाप्रमाणे साजरा करत असतो। याही वर्षी हा उत्सव आम्ही जोरात आणि चांगल्या याच्या प्रकारे साजरा केलेला आहे। सालाबादप्रमाणे याही वर्षी कहार समाज युवा परिवार तसेच कहार समाज व भाजी विक्रेता तसेच कहार समाज यांच्यातर्फे श्रीरामनवमी आणि राम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्त कोपरगाव शहरातील पुरातन असे साधू संतांच्या पतित पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या दत्तपार येथे पुरातन श्रीराम मंदिर येथून या पालखीची सुरुवात झाली। ती पालखी मिरवणूक करत मुंबादेवी मंदिर, कोपरगावची जुनी वेस तसेच सराफ बाजार तसेच कासार गल्ली, त्यानंतर महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि तेथून विघ्नेश्वर चौक येथे नरसिंह प्रतिष्ठान आणि परमवीर ग्रुपतर्फे सर्व श्रीराम भक्तांना सरबताचे वाटप करण्यात आले, प्रसादाचे वाटप करण्यात आले। त्यानंतर गुरुद्वारा रोड मार्गे, टिळकनगर मार्गे, गांधीनगर मार्गे ही पालखी एस जी रोडवरील श्रीराम मंदिर येथे येऊन थांबलेली आहे। आणि या ठिकाणी सिंधी समाजतर्फे मोठ्या प्रमाणात श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो। या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त कहार समाज व भाजी विक्रेतातर्फे महाप्रसादाचं वाटप करण्यात आलेलं आहे। येथेच श्रीरामाचा जन्मोत्सव झालेला आहे आणि या जन्मोत्सवामध्ये सर्व समाज बांधव असेल, कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी, नेते मंडळी आणि सर्व श्रीराम भक्त या पालखीमध्ये सामील झालेले आहेत। तसेच कहार समाज व भाजी विक्रेता संघ, कहार समाज युवा परिवार यांच्यातर्फे समस्त कोपरगाव शहरवासियांना तसेच श्रीराम भक्तांना श्रीराम जन्मोत्सवाचे खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय श्रीराम। सालाबाद प्रमाणे कहार समाज युवा परिवार तसेच भाजी विक्रेता संघातर्फे रामनवमी पालखी सोहळा हे दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो। आणि हा सोहळा मुंबादेवी दत्तपार तसेच मुंबादेवी मंदिर बसून तसेच शिवाजी रोड तसेच गांधीनगर आणि कापड बाजार, गांधीनगर आणि टिळकनगर आणि अशा गांधीनगर याप्रमाणे राम मंदिराकडे या विभागातून पालखी येत असते आणि सर्व समाज बांधव या पालखीत उपस्थित असतात।